हाय, हॅलो, नमस्कार. मी सुषमा आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये माझ्या सर्व गोडताईंचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला पूर्ण गळ्यापर्यंत कॉलर असलेला ब्लाऊजचा पॅटर्न कसा कटिंग करायचा आणि कसं शिवायचं हे दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात. कॉलरचं ब्लाऊज शिवताना आपल्या शोल्डरचे माप टाकताना शोल्डरच्या निम्मे प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं. तिथे आपलं शोल्डर 15 इंच आहे. 15 इंचाचा निम्मा 7.5 होतं आणि त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे 8 इंचाचा शोल्डर मी टोटल घेतलेला आहे. मुंढा मी 7 इंचाचा घेतलेला आहे, कारण आपली मुंडा खोली 15 इंच आहे. माप आपलं हे छोटं आहे, त्यामुळे मुंडा मी 7 इंचाचाच टाकलेला आहे. गळा रुंदी आपली 3 इंच टाकायची आहे आणि मी पुढचा गळासुद्धा 3 इंचच घेतलेला आहे. पण माझा हा पॅटर्न आहे तो पूर्ण गळापर्यंत कॉलर आहे, म्हणजे अजिबात ओपन नाही. त्यामुळे मी हा पुढचा गळा फक्त 3 इंचच घेतलेला आहे आणि पाठीमागचा अर्धा इंचच घेतलेला आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पाठीमागचा 1 इंचापर्यंत घेऊ शकता, पण 1 इंचापेक्षा जास्त खाली घेऊ नका. आपण अस्तरवरती हे गळे कटिंग करून घेतलेले आहेत आणि आता आपण अस्तर आणि मेन पीस जोडून घ्यायचं आहे. तसंच मी साईड पीससुद्धा जोडून घेत आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी कॉलर कशी कटिंग करायची आणि कशी स्टिच करायची हे दाखवलेलं आहे. व्हिडिओ आपला खूप मोठा झाला असता मग तुम्हालासुद्धा बघायला कंटाळा आला असता, त्यामुळे मी फक्त कॉलरचंच दाखवलेलं आहे. ते बघा मी साईड पीस जोडून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते. तुम्हाला जर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गळा शिवायचा असेल तर गळा आपण नेहमीप्रमाणे 3 इंचच कट करायचा आहे. पण आपण जी हुकलूक पट्टी वरून लावलेली आहे ती वरून न लावता 3 इंच अंतर सोडून खालून लावायची आहे. पण ही पट्टी लावण्या अगोदर वरचा जो 3 इंचाचा भाग आहे तो फक्त आपण आतल्या साईडला पलटी करायचा आहे आणि नंतर हुकलूक पट्टी लावायची आहे. तर ह्या कस्टमरला हुकलूकची पट्टी पूर्ण गळ्यापर्यंत पाहिजे होती, त्यामुळे मी पूर्ण गळ्यापर्यंत पॅटर्न केलेला आहे. पण तुम्हाला जर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर पॅटर्न करायचं असेल, म्हणजे थोडासा मध्ये गॅप ठेवायचा असेल, कॉलरच्या खाली 3 इंचाचा गॅप ठेवून फक्त कापड पलटी करायचं आहे आणि नंतर तिथून खाली हुकलूक पट्टी लावायची आहे. बाकी सगळी पद्धत सेमच आहे. शोल्डर आणि हुकलूक पट्टी लावून झाल्यानंतर आपण टोटल आपलं गळ्याचं अंतर किती आहे हे मोजायचं आहे. तर टोटल आपलं गळ्याचं अंतर हे 17 इंच आलेलं आहे. तर आपण 18 इंच घेणार आहोत. तर इथे मी जाड कॅनव्हास घेतलेला आहे आणि हा घडीवरती 9 इंच आहे. म्हणजे टोटल आपला कॅनव्हास 18 इंच आहे, पण फोल्ड करून तो 9 इंच झालेला आहे आणि उंचीला हा 3 इंचाचा आहे. तर आता या 3 इंचाचा बरोबर मध्य काढायचा आहे, म्हणजे 1.5 इंचावरती मी लाईन आखून घेतलेली आहे आणि 9 इंचाचा सुद्धा मध्य काढलेला आहे. आता 1.5 इंचाच्या लाईनपासून मधल्या सेंटरपर्यंत क्रॉस लाईन मारायची आहे आणि तिथून पुढे सरळ लाईन मारायची आहे आणि सुरुवातीला 1.5 इंचाची इथे आपण जी क्रॉस लाईन मारली तिथूनच 1-1 इंचाचं असं अंतर शेवटपर्यंत घ्यायचं आहे, म्हणजे ही कॅनव्हासची पट्टी आपली 1 इंचाची तयार होईल. आता जरी तुम्हाला हे व्यवस्थित दिसत नसेल तरीसुद्धा शेप कट केल्यानंतर तुम्हाला कळेल की आपण हे कशा पद्धतीने कट केलेलं आहे. ब्लाऊजचा कलर खूप लाईट असल्यामुळे मी पेनाचा वापर न करता चॉकचा वापर केलेला आहे आणि आपल्या ब्लाऊजचं जे सुरुवातीचं टोक आहे तिथे आपण थोडासा राऊंड शेप दिलेला आहे, जेणेकरून आपली कॉलर दिसायला छान दिसते. तेव्हा अशा पद्धतीने आता आपली कॉलर कट करून झालेली आहे. कॉलर आपण ही मोजून बघायची आहे किती येत आहे. आपल्याला टोटल कॉलर 18 इंचाची पाहिजे, तर ही घडीवरती 9 इंच येत आहे, म्हणजे आपली टोटल कॉलर 18 इंच आहे. कॉलर कापडावरती चिटकून घ्यायची आहे, पण हे कापड पातळ असल्यामुळे मी डबल कापड वापरलेलं आहे, म्हणजे मी ह्या कापडाला अस्तरसुद्धा वापरलेलं आहे. सेम त्याच पद्धतीने मी कॉलर पट्टीसाठी अजून एक पट्टी तयार करून घेतलेली आहे. ह्या पट्टीला सुद्धा मी अस्तर वापरलेलं आहे. कॉलर बनवण्यासाठी आपल्याला टोटल 2 पट्ट्या लागणार आहेत. दोन्ही पट्ट्या आपण कॉलरच्याच मापाच्या घेतलेल्या आहेत, फक्त रुंदीला आपण 2-2 इंचाच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर कॉलरला बॉर्डर लावायची असेल तर आपली जी कॅनव्हासची पट्टी आहे ती बॉर्डरवरती अटॅच करायची आहे आणि जी दुसरी पट्टी आहे ती आपण साध्या अस्तरची केली तरी चालेल. तर सरळ बाजू आपली खालच्या साईडला आहे आणि सरळ बाजूवरती आपण कॅनव्हास ठेवून वरच्या साईडून अशा पद्धतीने कापड फोल्ड करायचं आहे. आणि हो, कापड फोल्ड करताना कॅनव्हासचा जो आपला कमी राऊंडवाला भाग होता त्याच साईडून कापड फोल्ड करायचा आहे आणि जो जास्त राऊंडवाला भाग आहे, म्हणजे जास्त गोलाकार भाग आहे, तो आपण गळ्याच्या साईडून वापरणार आहोत. आता आपण कॅनव्हास लावून जी पट्टी तयार करून घेतली ती पट्टी दुसऱ्या कापडावरती ठेवायची आहे. खालची पट्टी ठेवताना सरळ बाजू वरच्या साईडला ठेवायची आहे आणि दुसरी पट्टी ठेवताना सरळ बाजू खालच्या साईडला ठेवायची आहे आणि कॅनव्हासची बाजू वरच्या साईडला ठेवायची आहे. म्हणजे सरळ बाजू म्हणजे जी आपली बाहेर येणारी जी बाजू आहे ती आपण मध्ये ठेवलेली आहे आणि उलट बाजू आपल्या दोन्ही साईडला वरती आहेत. आणि खालच्या साईडला म्हणजे जो आपला राऊंड शेप होता त्या राऊंड शेपवरती शिलाई मारायची आहे. शिलाई मारल्यानंतर एक्स्ट्राचं काही कापड असेल ते कट करायचं आहे आणि त्याला पण छोटे छोटे कट द्यायचे आहेत आणि हे पलटी करून घ्यायचं आहे.
तेव्हा पलटी केल्यानंतर कॉलर आपली व्यवस्थित अशी सेट करून घ्यायची आहे. तुम्ही इस्त्री करून घेतली तरी चालेल. आपण ही कॉलर कशी बनवली हे तुम्हाला समजलं असेलच. एवढ्या मी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. एवढ्या सोप्या पद्धतीने, एवढ्या स्पष्ट भाषेत कोणीही सांगणार नाही, एवढ्या मी सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही जरा समजून घेण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला समजेल की आपण हे कशा पद्धतीने कॉलर बनवलेले आहे. तुम्ही जर पहिल्यांदा करत असाल तर थोडंसं समजायला कठीण आहे, पण एकदा तुम्ही जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर नक्की तुम्हाला समजेल. आता आपण या कॉलरचा मध्य काढून घ्यायचा आहे. सेम त्याच पद्धतीने आपण ब्लाऊजचा सुद्धा मध्य काढून घ्यायचा आहे आणि बरोबर मध्यापासून आपण ही कॉलर लावायला सुरुवात करायची आहे. तुम्ही सुरुवातीपासून सुद्धा करू शकता, पण कुठे कॉलर थोडीशी एक्स्ट्रा झाली तर प्रॉब्लेम नको, म्हणून आपण मध्यापासून सुरुवात करायची आहे. ब्लाऊजला कॉलर लावताना कॉलरची जी आपली आतल्या साईडची पट्टी होती ती पट्टी ब्लाऊजवरती ठेवायची आहे आणि ब्लाऊजला लावून घ्यायची आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल कॉलर आपली थोडीशी एक्स्ट्रा होते तर थोडीशी ते हलक्या हाताने जिरवायची आहे. एक्स्ट्रा होणार नाहीच, पण जरी तुम्हाला वाटत असेल एक्स्ट्रा होते तर हलक्या हाताने जिरवायचे आहे. आणि अगदी जास्त होत असेल तर तुम्ही तिथे राऊंड शेपच्या इथे कट करून ॲडजस्ट करू शकता. पण शक्यतो तुम्ही जर मोजून घेतली तर सेमच येणार आहे. एका साईडची कॉलर लावून झाल्यानंतर आपण पुन्हा दुसऱ्या साईडची सुद्धा कॉलर लावून घ्यायची आहे. जर तुम्हाला असं खालचं कापड जास्त वाटत असेल तर खालचं कापड आपण हलक्या हाताने जिरवायचं आहे. आणि टेक्निक तुम्हाला समजला पाहिजेत की कापड कसं जिरवायचं वगैरे ते. तर मग अशा पद्धतीने आपली पूर्ण कॉलर लावून झालेले आहे. आपलं जे शिलाईचं कापड होतं ते सगळं आतमध्ये ठेवून त्यावरती कॉलर ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. तर या कॉलरवरती शिलाई मारताना एकदम किनारीवरती शिलाई मारायची आहे आणि शिलाई मारलेलं सगळं कापड आपण कॉलरच्या आतमध्ये घेतलेलं आहे. सेम याच पद्धतीने तुमच्याकडे जर बॉर्डर असेल तर बॉर्डरची कॉलर बनवायची आहे. खूप मस्त दिसते. मी पण हा ब्लाऊज शिवल्यानंतर हा पॅटर्न बघितला, मला तो आवडला, म्हणून मी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 पॅटर्न कसे करायचे हे सांगितलेलं आहे. पद्धत बाकी सेम आहे, फक्त थोडेसे काही चेंजेस आहेत ते फक्त करायचे आहेत. बाकी दोन्ही कॉलरची पद्धत सेमच आहे. तर आपण हा कॉलरचा पॅटर्न केला तो तुम्हाला समजला की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि शिकवण्याची पद्धत कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून तुम्हाला शिलाई रिलेटेड कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर.